पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्यानं संगमनेरकर सांगलीचे आक्रमक. भूसंपादन झाले असताना रेल्वे मार्ग बदलणं अन्यायकारक आहे. आमदार सत्यजित तांबे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून जनआंदोलन उभारण्याचा इशारा. प्रदीप गारटकर यांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट, तर गारटकर यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा दिला आहे राजीनामा. छत्रपती संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची भाजपकडे उमेदवारी अर्ज मागण्याची गर्दी. 29 प्रभागामधून 115 जागेसाठी 425 इच्छुकांनी केली आहे भाजपकडून उमेदवाराची मागणी. नाशिकमधील तपोवन झाड आंदोलन प्रकरणी उद्या आंदोलकांसोबत चर्चा होणार. नाशिक महापालिका प्रशासनाचे अधिकारी उद्या आंदोलकांसोबत चर्चा करणार. आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तपोवनातील झाडांची पाहणी. सर्व स्तरातून वृक्षतोडीला विरोध. अहिल्यानगरच्या बेल्हा ते राळेगण थेरपाळ राष्ट्रीय महामार्गावरती ग्रामस्थांचं आंदोलन. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको. बांधकाम विभाग, भूमी अभिलेख आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन अखेर स्थगित. इंदापूरमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी घेतला अचानक पेट. ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू, तर 2 तासाहून अधिक काळ वाहतुकीच्या लांबच लांब रांगा. गाडीला कट मारल्याच्या रागातून वसईमध्ये तुफान हाणामारी. वसईच्या तुंगारेश्वर फाटा परिसरातली घटना. नालासोपाऱ्यातील पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. 9 ते 10 जणांकडून दांडके, लोखंडी रॉडनं मारहाण. मीरा भाईंदर घोडबंदरवरील वरसावे रोड परिसरामध्ये मोठी दुर्घटना टळली. केबल घेऊन जाणारा क्रेन अचानक उलटला. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये भरदिवसा जीवघेणा हल्ला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेला आकाश नलवडे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर. सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उच्च न्यायालयाने सांगलीमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली असताना देखील शहरामध्ये प्रवेश करून एकास मारहाण तसेच वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी एकाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जळगावच्या अमळनेरमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण. अवैध वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना. ग्राम महसूल अधिकारी अवैध वाळूचे ट्रॅक्टर कारवाईसाठी अडवत होते. नाशिकच्या येवल्यामध्ये मशीनच्या पंख्यात केस अडकून महिलेचा मृत्यू. कांद्यावरती औषध फवारणी करताना ब्लोअर मशीनच्या पंख्यात केस अडकले. माधुरी सोनवणे असं मृत महिलेचं नाव. सोलापूरमध्ये 15 दिवसात अतिवृष्टीची मदत न मिळाल्यास कृषी मंत्र्यांना जिल्ह्यात पायी ठेवू देणार नाही. ठाकरे गट युवा सेनेचा इशारा. पीएम किसान सन्मान योजनेचे 20,000 लाभार्थी घटले. योजनेसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक. 20वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेमध्ये अनेक निकष लावल्याचा शेतकऱ्यांना फटका. राज्यात 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी रुपये थकवले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्याही कारखान्याचा समावेश. बाबासाहेब पाटील यांच्या कारखान्यानं 9 कोटी रुपये थकवली असल्याची माहिती समोर. बुलढाणामध्ये हुरड्याला जोरदार मागणी. हुरड्याचा भाव ड्रायफ्रूटपेक्षा जास्त. हुरडा 450 ते 500 रुपये किमतीनं विक्री होत असल्याचा शेतकऱ्यांची माहिती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. गोंदियामध्ये 3 दिवसात 62 धान खरेदी केंद्रांवरून तब्बल 85,000 क्विंटल धान खरेदी. 78,735 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 1,961 शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्याची माहिती. मानोरा येथे नाफेड खरेदी केंद्राला मंजुरी मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांनी नाफेडकडे मागणी लावून धरल्यानंतर अखेर कारंजा येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीला परवानगी. लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार. नांदेडमध्ये टरबूज लागवडीसाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू. टरबूज लागवडीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता. टरबूजाला चांगला बाजारभाव मिळेल, शेतकऱ्यांना आशा. जळगाव जिल्ह्यातील हातनूर गिरणा धरणाचे 49.324 दशलक्ष घनमीटर पाण्याचं आरक्षण निश्चित. एकूण 371 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये यंदा तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड. पीक फुलोरा आणि शेंगधारणेच्या अवस्थेत. मात्र काही दिवसांपासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना तुरीचं उत्पादन घटण्याची भीती. भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये मका पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार. कमी पाण्यामध्ये येणाऱ्या मका पिकाला जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून देखील चांगली पसंती. यावर्षी रब्बी हंगामामध्ये 50% उन्हाळी धान पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून मक्याची लागवड. जळगावमध्ये थंडी पुन्हा वाढल्यानं रब्बी पिकांना मोठा दिलासा. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि बटाटा पिकं बहरली. उत्पादन चांगलं होणार असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज.
सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये संचालक पदाच्या 16 जागांसाठी शांततेत मतदान. भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध विद्यमान आमदार दिलीप सोपाल यांच्या पॅनलमध्ये चुरस. परभणीच्या पूर्णा नदी पात्रामध्ये चोरट्यांचा धुडगूस. पूर्णा तालुक्यामध्ये 40 शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी. शेतकऱ्यांकडून चुडावा या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. जळगावमध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये जिल्ह्यातील 371 गावांना आकस्मिक पिण्याचं पाणी आरक्षण मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय. जालना महापालिकेचा 102 कोटींचा मालमत्ता कर थकला. पालिका प्रशासनाकडून 31,463 मालमत्ताधारकांना नोटीस. वाशिममध्ये अकोला नांदेड जुन्या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. महिनाभरापासून सुरू असलेल्या कामामुळे संपूर्ण परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य, तर वाहनधारकांसह नागरिकांना याचा नाहक त्रास. पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांची डागडुजी. जिल्ह्यातील सायकल स्पर्धेच्या मार्गाचं काम प्रगतीपथावर, तर डांबरीकरण करून भोर तालुक्यामध्ये रस्ते बनवण्याचं काम हाती. बीडसह धाराशिव पोलिसांकडून धुळे सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा. बीड ते तुळजापूर दरम्यान होत असलेल्या जबरी चोरी, लूटमार, दरोड्याच्या घटना समोर येत असल्यानं खबरदारीचं आवाहन. भंडाऱ्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील दंत तपासणी विभाग दुर्लक्षित. शासकीय रुग्णालयामध्ये साहित्यांचा अभाव, तर सामान्य नागरिकांना घ्यावा लागतोय खासगी दवाखान्याचा आसरा. हिंगोलीमध्ये आमदार राजू नवघरेंच्या सेवा प्रतिष्ठानकडून जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेचं आयोजन. 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग. विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं स्टेशनरी साहित्याचं मोफत वाटप. गायक आणि संगीतकार अजय गोगावले यांची मूळ गावी भेट. पुण्याच्या भोर तालुक्यातील सेसेवाडी गावाला सहकुटुंब भेट दिली. झोराळी माता मंदिरामध्ये दर्शन घेत त्यांनी ग्रामस्थांसोबत संवादही साधलेला आहे. भारतीय दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदम यांना घर बांधून देणार. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं आश्वासन. कळमनुरीच्या फुटाणा गावामध्ये गंगा कदम यांच्या सन्मान सोहळ्यावेळेस आश्वासन, तर आमदार चंद्रकांत नवघरे यांच्याकडूनही 1 लाख रुपयांची घोषणा. संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगावच्या श्री महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाला भाविकांची उत्स्फूर्त अशी उपस्थिती. शिर्डी संस्थाननं काढलेली साई पादुका दर्शन यात्रा सध्या उत्तर भारतात पोहोचली. 1 ते 14 डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या यात्रेला दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्ये ऐतिहासिक असा प्रतिसाद. भजन, कीर्तन, ढोल ताशा आणि फुलांच्या वर्षावामध्ये साई पादुकांचं भक्तिभावानं स्वागत. पंढरपूरमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. हिंदुत्ववादी संघटनेकडून कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सन्मान. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांचा हा पहिल्यांदाच पंढरपूर दौरा. म्हसोबा महाराज यात्रेच्या निमित्तानं लोणी बुद्रुक या ठिकाणी पारंपरिक बैलगाडा शर्यतीचं आयोजन. पुरुषांसोबतच यंदा महिलांचाही शर्यतीत सहभाग. बैलगाडा शर्यतीमध्ये यंदा सहभाग नोंदवत मुलींनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार. साताऱ्यामध्ये पार पडणार संमेलन, तर समारोपासाठी ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती. इचलकरंजी शहरातून मोबाईल हॅक करून नेट बँकिंगद्वारे 13 लाखांची फसवणूक. अज्ञात आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 15 वेळेचा विजेता व्हाईट कोब्रा हा घोडा दाखल. पंजाबच्या जगतारा सिंग यांच्या मालिकेच्या या घोड्यानं अनेक स्पर्धा गाजवल्या. सारंगखेड्यातील स्पर्धेमध्ये उतरणार व्हाईट कोब्रा. ठाण्यामध्ये कारमध्ये महिलेवरती दोघांकडून अत्याचार, तर हिरालाल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवरती अत्याचार. रवी पवार या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. लातूरमध्ये 2 कॅफे चालकांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.